गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. महात्मा गांधी म्हणायचे की भारत हा खेड्यांचा देश आहे. तर खरा भारत नांदतो तो भारतातल्या लाखो खेड्यापाड्यांमध्ये. आणि महाराष्ट्राचं तर काय, आपलं खरं सौंदर्य आपल्या कोकणांमध्ये, आपल्या गावखेड्यावर, वाडी वस्त्यावरच आपल्याला दिसून येतं. लेखक वकील अनंत सखाराम घोलम यांनी कोकणातलं जनजीवन एका छोट्याशा पुस्तकात आपल्या भेटीला आणलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे खडी कोळवण. खडी कोळवण या पुस्तकाबद्दल लेखक घोलम लिहितात की हे फक्त एक आठवणींचं पुस्तक नाही, तर तो माझ्या बालपणाचा आत्मा आहे. माझा जन्म गावात झाला, माझ्या वयाची 6 वर्ष गावात गेली आणि त्या गावाबद्दलचं ते जीवन, आठवणींचा, संस्कृतीचा केंद्रबिंदू, तो मातीचा गंध, झाडाची सावली, ओढ्याचं पाणी आणि माणसांची माया, हे सगळं जे मनात रुतलं ते आपल्या भेटीला येते या पुस्तकात ते घेऊन येतात. ज्या पुस्तकाचं नावच आहे खडी कोळवण. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते लिहितात की रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे खडी कोळवण. हे गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं असून कोकणातील एक पारंपरिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं स्थळ म्हणून ओळखलं जातं. कारण या गावात गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा आहे, जो पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट आहे. या परिसरात श्रीदेव गांगेश्वर, अत्रल देवी आणि ठोंगळ देवी यांची मंदिरे आहेत. गावात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. गावाजवळील श्री मार्लेश्वर गुहा मंदिर हे धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असून भाविकांची इथे नियमित वर्दळ असते. खडी कोळवण हे पारंपरिक कोकणी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारं, ग्रामविकास व सामाजिक परिवर्तन यांचं उदाहरण ठरलेलं गाव आहे. या गावाच्या नावाची उत्पत्ती कशी झाली त्याचा इतिहास सांगत असताना लेखक वकील घोलम लिहितात, खडी कोळवण गावाची सुरुवात पारंपरिक वस्ती पद्धतीतून झाल्याचं दिसतं. प्रारंभी इथं कुडाची, शेणमातीनं सारवलेली घरं, शेतीपूरक वाडे आणि ओढ्यांजवळील निवास होते. गावच्या शेजारील गावांशी व्यापार, धार्मिक उत्सव व मुक्कामासाठी येणाऱ्या प्रवाशांमुळं खडी कोळवणला सांस्कृतिक दळणवळण व देवदर्शनाचं त्या केंद्राचं स्वरूप लाभलं. गावाजवळून वाहणारी बाव नदी व इतर लहान ओहोळ यामुळे शेतीस पोषक भौगोलिक परिस्थिती तयार झाली. पण या नद्यांमुळं निर्माण होणारी पूरस्थिती, यामुळे शैक्षणिक व औद्योगिक संधीसाठी झालेल्या स्थलांतरामुळं पारंपरिक जीवन पद्धतीत काही प्रमाणात बदल झाले. गावात पूर्वी पंचन्याय प्रणाली कार्यरत होती. होळी, शिमगा व गणपतीसारख्या सणामध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं गावातील पंच एकत्र येऊन निर्णय घेत. मानपान आधारित परंपरांचा अंगभूत भाग असलेले हे उत्सव ग्रामस्थांनी एकोप्यानं साजरे केले. जशी या गावाला ऐतिहासिक परंपरा आहे, तशीच त्या गावाची भौगोलिक माहिती सांगत असताना लेखक लिहितात, खडी कोळवण हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं असून अंदाजे 17व्या शतकातील वस्ती मानली जाते. गावाजवळून जाणारा पुरातन घाटमार्ग म्हणजे भातारी वाट आजही काही स्थानिक जुने ग्रामस्थ शेतीसाठी वापरतात. सन 1990 नंतर जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्यानं जैवविविधतेवर परिणाम झालाय. यामुळे बिबट्या व इतर वन्य प्राणी गावाजवळ दिसू लागलेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये संध्याकाळच्या सुमारास भीती निर्माण होते. 2014 साली भूवैज्ञानिक अभ्यासादरम्यान गंधकयुक्त गरम पाण्याचा झरा इथं आढळून आला. महाराष्ट्र शासनाच्या भूगर्भ संशोधन कार्यक्रमांतर्गत कोयना भूकंप क्षेत्राशी संबंधित निरीक्षणासाठी इथे जमिनीमध्ये खोलवर ड्रिलिंग करण्यात आलं आणि यावेळी सुमारे 1045 मीटर खोलवर गरम पाणी वाहताना आढळलं. नंतर 1200 मीटरपर्यंत खुदाई करण्यात आली, जिथे भूगर्भीय हालचालींचे निरीक्षणासाठी उपकरण बसवण्याचा प्रयत्न झाला. मात्र उष्णतेमुळं ती प्रक्रिया अयशस्वी ठरली. हे गरम पाण्याचे झरे आपण एक दिवसाची जी सहल करतो ना, मार्लेश्वर, संगमेश्वर आणि तिथून गणपतीपुळे, इथंच हे गरम पाण्याचे झरे असणारं हे गाव आहे खडी कोळवण. पण केवळ गरम पाण्याचे, गंधक पाण्याचे झरे एवढीच याची ओळख नाही, तर कोकणातल्या ग्रामजीवनाचा आरसाच आपल्याला या गावच्या ओळखीतून प्राप्त होतो. त्या गावाचं नाव आहे खडी कोळवण. या पुस्तकाचं नाव आहे खडी कोळवण. या पुस्तकाच्या पृष्ठभागावरच शेतकरी, नांगर हाकणारा शेतकरी आणि त्याचं चित्र, या पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण होते. पुस्तकाचे लेखक ही कोकणातले लेखक वकील घोलम. ते वकील अनंत सखाराम घोलम या पुस्तकाबद्दल लिहितात. हे पुस्तक म्हणजे केवळ या खेड्याची, या गावाची माहिती नाही आहे,
तर तो माझ्या बालपणाचा आत्मा आहे. आणि खरंच भारतीय खेडी, आपल्या महाराष्ट्रातली खेडी हाच आपला खरं तर आत्मा आहे. आणि असं हे छोटंसं खेडं, इथली शेती पद्धती, इथले सणवार हे सगळं आपल्याला सांगत असतानाच इथं गरम पाण्याचे झरे कसे सापडले हे सुद्धा जाणून घेण्यासारखं आहे. इथल्या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण अधिक आहे. ते पिण्याला आणि शेतीसाठी सुद्धा अयोग्य आहे. यावर भाजीपाला होत नाही, कारण झाडांना तापमान सहन होत नाही. पण खडी कोळवण भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. इथं अनेक मळे आहेत आणि या मळ्यांमध्ये पूर्वीपासून भात, नाचणी, मिरची, विविध हंगामी पिकं घेतली जातात. या खडी कोळवण गावातील सर्वात जुनं व पुरातन धार्मिक स्थळ म्हणजे श्रीदेव गांगेश्वर मंदिर होय. हे मंदिर गावाचं ग्रामदैवत, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते मार्लेश्वर. म्हणजे बऱ्यापैकी सर्वांची एक ट्रिप तर मार्लेश्वरला गेलेलीच असते. मार्लेश्वर प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे ऐतिहासिक गुहा मंदिर आहे आणि ते खडी कोळवणच्या अगदी जवळ आहे. खडी कोळवण गावात पारंपरिक कोकणी ग्रामीण धार्मिकतेचं दर्शन घडवणारी अनेक प्राचीन देवस्थान आहेत. या देवस्थानांना स्थानिक ग्रामस्थांमध्ये धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा आधार लाभलाय. मग ते श्री अत्राल देवी मंदिर असेल, श्री ठोंगळ देवी मंदिर, श्री देव गांगेश्वर, गरम पाण्याचे स्रोत, हे सगळं इथल्या ग्रामस्थांच्या श्रद्धेचा भाग आहे. इथलं गंधकयुक्त पाणी त्वचा रोगांवर उपयुक्त मानलं जातं. पूर्वी खडी कोळवणमध्ये वस्तुविनिमय पद्धती होती. गावात पूर्वी फक्त कोरा चहा म्हणजे पाणी आणि साखरेचा चहा पिण्याची पद्धत होती आणि दुधाचा चहा ही फक्त मुंबईकरांची म्हणजे त्यांच्या घरी दिसणारी लक्झरी मानली जात असते. 1920 ते 25च्या सुमारास पहिला दूध घालून केलेला चहा हे सदू शिवगण गुरुजी यांच्या घरी झाला असं मानलं जातं. ते पहिले स्थानिक शिक्षक मानले जातात आणि ही घटना गावातील खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. खडी कोळवण हे गाव पारंपरिक शेती पद्धती व जैवविविधतेसाठी ओळखलं जातं. या संपूर्ण गावाची माहिती चित्रांसह या पुस्तकात आलेली आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे खडी कोळवण. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.